जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. पूर्ण रोड फोडून टाकले, हजारो कोटीचे ते चेंबर लावले, ते चेंबरही व्यवस्थित नाही आहे आणि ते काम व्यवस्थित नाही आहे. सर्व गाव फुटून आहे, बोलण्या गावातले रोड फोडून टाकलेले आहे. मतदारसंघातल्या शेवटच्या गावाचा शेवटच्या माणसाचा विकास कसा साधता येईल हा आम्ही प्रयत्न करू. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आता आपण हिंगणघाट या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आता माझ्यासोबत आहेत माजी आमदार राजभाऊ तिमांडे आणि त्यांनी आता नुकताच अपक्ष म्हणून या निवडणुकीत फॉर्म त्यांनी भरलेला आहे. एकंदरीतच त्यांचं विजन काय आहे आणि हिंगणघाटच्या विकासाबाबत त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेणार आहोत. भाऊ, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. एकंदरीतच आत्ता आपण पाहिलं तर तुम्ही आत्ताच अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. तुम्ही ही निवडणूक कुठल्या विजननी लढणार आहेत? काय मुद्दे आहेत? ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागातले जे पांधन रस्ते आहेत ते सुद्धा परिपूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, विजेचा प्रश्न सुटला पाहिजे, शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळाला पाहिजे. ह्या प्रमुख मागण्या आमच्या ग्रामीण भागामध्ये राहील. एकंदरीतच सर, आता जर आपण पाहिलंय हिंगणघाटच्या विकासामध्ये नेहमीच तुमचा वाटा राहिलेला आहे. तुम्ही माजी आमदार होते. आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी, आपण नेहमी BSP फॅक्टर म्हणतो, बिजली, सडक, पाणी या महत्त्वाच्या गोष्टी असतात कुठल्याही निवडणुकीमध्ये सामान्य नागरिकांच्या, तर त्या कितपत सॉल्व्ह झालेल्या आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही जर आमदार झाले तर तुम्ही त्या कशा सॉल्व्ह कराल? सडकेचा जर प्रॉब्लेम जर पाहिला तर मी आमदार, माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी, संजय तपासे सभापती, अर्चना तिमांडे सभापती, नंदा तांबळे सभापती, आमच्या त्या काळामध्ये इंदिरा उडकुळकर सभापती, या मतदारसंघातल्या ग्रामीण भागाच्या रस्त्याचा पूर्ण आम्ही विकास केला. आम्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये असताना हिंगणघाटमध्ये हजारो कोटीचे रोड बांधले आणि या आमदारांनी ते हजारो कोटीचे रोड फोडून टाकले. किंवा आता तिथं ते स्वच्छता अभियानाअंतर्गत टाक्या बांधायच्या आहे, नळ योजना करायची आहे, त्याच्यानंतर काय म्हणते ते सांडपाण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याच्यामध्ये मधामध्ये पूर्ण रोड फोडून टाकले, हजारो कोटीचे ते चेंबर लावले, ते चेंबरही व्यवस्थित नाही आहे आणि ते काम व्यवस्थित नाही आहे. सर्व गाव फुटून आहे, बोलण्या गावातले रोड फोडून टाकलेले आहे. अशी शहराची परिस्थिती आहे. आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये माझ्या काळामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून जे रोड झाले करोडो रुपयाचे, ते कोरा, वाशी, मंगरूळ, कांडळी ते सेवाग्राम, शेडगाव ते सेवाग्राम, हे सर्व रोड उघडले आहेत. त्याच्यावर कुठलीही डागडुगी आजपर्यंत झालेली नाही आहे. आणि आता 2200 कोटीचे जे रोड आलेले आहे त्याच्यात असं सांगून आले ते की बा 2-3 आमदार त्याचे ठेकेदार आहे, निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. आणि अशा प्रकारे जर सडकेचं काम राहील आणि ग्रामीण भागाचा विकास होणार नाही, दळणवळणाची साधनं चांगली राहू शकत नाही. जर रोड चांगले असले तर दळणवळणाची साधनं चांगले राहू शकतात. एकंदरीत सर, आपण आत्ता जर आपण गोष्ट केली की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं तुम्हाला उमेदवारी जाहीर होईल अशी चर्चा होती, पण ती तुमची तिकीट काटली आणि आता तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय. का काटल्या गेली तिकीट असं वाटतं? मी प्राध्यापक राजू तिमांडे आणि ॲडव्होकेट सुधीर कोठारी हे दोघेही मिळून हिंगणघाट विधानसभेचा उमेदवार निवडून आणू शकतो हे पत्र शरद पवार साहेबांना दिलं. आणि याचं कारण असं आहे की मागील 50 वर्षापासून NSY, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. हिंगणघाट नगरपालिका, पंचायत समिती, हिंगणघाट पंचायत समिती, समुद्रपूर, खरेदी विक्री संघ, APMC ह्या सर्व आमच्या ताब्यात आहे. आमचे लोक, आमचे कार्यकर्ते ते पदं भोगले आहे आणि संयुक्तरित्या आम्ही दोघेही लोक सोबत असलो म्हणून या मतदारसंघाच्या ग्राफमध्ये, सर्वेमध्ये हायेस्ट ग्राफ आमचा आहे. असं असताना आम्हाला जाणून बुजून दोघांना थांबवलं आहे. हे षडयंत्र आहे. माननीय आमचे जे नेते आहेत जयंतरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, हे यांचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. शरद पवार साहेबांची तब्येत बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे ते हतबल झालेले आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, हिंगणघाटमध्ये जे झालं ते संपूर्ण महाराष्ट्रात करीत आहे. म्हणजे असा तुमचा आरोप तुम्ही ठोकपणे त्यांच्यावर? मी ठोकपणे सांगतो ना, हे सर्व प्रकार हिंगणघाटचे सर्व प्रकार जयंत पाटलांनी केलेले आहे. जनता सांगेल त्यांना.
आणि हे राष्ट्रवादी आम्ही आमच्या मित्रांनी आमच्या कार्यकर्त्यांनी बांधलेली आहे. बरं, तर राष्ट्रवादीकडून गेले तुम्ही बरेच वर्ष आमदार होते, आमदारकी तुम्ही केली आहे आणि आता अपक्ष म्हणूनही तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जर मी आणि ॲडव्होकेट सुधीर कोठारी आम्ही दोघं मिळून अपक्ष फॉर्म भरले आहे. हां, आता ते कार्यकर्ते ठरवतील, ते म्हणतील, कार्यकर्ते जे म्हणेल त्याप्रमाणे आम्ही वागू. तर एकंदरीत जर जो फॉर्म एक्सेप्ट झाला आणि ही निवडणूक जर तुम्ही लढले तर तुम्ही जे आतापर्यंत विकास कामं केले आहेत, काय वाटतं किती प्रतिशत नागरिक जे तुम्हाला साथ देतील, मतदार साथ देतील? आम्ही विकास तर साधला, विकास साधताना शेवटच्या माणसापर्यंत टोकापर्यंत आमचे संबंध आहे. 100% आम्ही BJPच्या उमेदवारामध्ये फाईट करू असं आम्हाला शाश्वती आहे. बिलकुल बिलकुल दादा, नक्कीच हे तुम्हाला यश मिळेल अशी आशा करते. शेवटी आमच्या प्रेक्षकांना, नागरिकांना आणि जनतेला तुम्ही काय सांगणार कशाबद्दल? या निवडणुकीबद्दल? या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातल्या शेवटच्या गावाचा, शेवटच्या माणसाचा विकास कसा साधता येईल हा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच या ज्या निवडणुकीसाठी आहे तुमचे जे प्रयत्न यशस्वी ठरेल अशीच आशा करते. आणि आज तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला, आमच्याशी चर्चा केली नवराष्ट्राशी, त्यासाठी आपले खूप खूप आभार. या पुढील वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर एकंदरच आपण या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार राजूभाऊ तिम्मांडे यांच्याशी चर्चा केलेली आहे. अनेक मुद्दे समोर आलेले आहेत, म्हणजे त्यांनी केलेला विकास, आरोप प्रत्यारोप होत असतील आणि वरून आत्ता यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडून त्यांना तिकीट मिळणार अशी चर्चा होती, पण तिकीट काटली गेली, त्याचं कारणही त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता अपक्ष फॉर्म भरलेला आहे यांनी आणि सुधीर कोठारे यांनी भरलेला. आता ते एक्सेप्ट होणार, पुढे काय होणार, ही निवडणूक कशी असणार आहे, कारण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील ही निवडणूक थोडी रंगतदार आणि टक्कर देणारी असणार आहे. आणि या निवडणुकीबाबतच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, हिंगणघाट.